या झालं का बोलून तुमचं आता? आता बोला, तुम्हाला काय बोलायचं ते. उगाच आमचा जीव नका टाकलेला लावू. आमच्या लग्नाबद्दल तुमची खूप धावपळ घाई चालू आहे. त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला बोलायचं. अरे बोला की मग. नाना, तुम्ही सगळेजण जसं म्हणताय तसं आम्हाला लग्न नाही करायचं. काय आता तुम्ही हे काय नवीन खूळ काढले बाबा? आम्हाला आमचं लग्न वेगळ्या पद्धतीनं करायचंय. आम्हाला दोघांना सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचंय. झालं, ह्यांचा उजळला. लग्नाला पैसे नसतील ना, म्हणून हिनंच अजिंक्यला गळ घातली असेल. अहो नाही मामी, सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायचा माझा निर्णय आहे. हे बघा पोरांनो, तुम्ही आमच्या काळजीनं हा निर्णय घेतलाय खरा, पण खर्चाची तुम्ही अजिबात काय काळजी करू नका. अरे आमची तयारी आहे, तुमचं लग्न थाटात करून द्यायचंय. नाना, सामूहिक विवाह सोहळ्यात बी थाटामाटानं लग्न होणारच की. अगं शीतल, पण तुम्ही असं का ठरवताय? हे बघ, आपला ऊस जळाला असला तरी तुझ्या लग्नात कुठलीच तडजोड होणार नाही याची आम्ही काळजी घेतोय. तू नको काळजी करू. तसं नाही, ऊस जळला म्हणून ह्यो निर्णय घेतला असं नाही. याचा विचार मी आधीच केला होता. वय आधी जेव्हा ह्यांनी मला सांगितलं तेव्हा मला बी पटलं नव्हतं, पण ह्यांनी मला पटवून दिलं. मामा, नाना, लग्नात आपल्या काय काही गोष्टीवर उगाचच खर्च होतो, आणि असा खर्च आपण सामूहिक विवाह सोहळ्यात वाचवू शकतो. दोन जीवांना एकत्र आणण्याचा सोहळा म्हणजे लग्न. आणि ज्यांच्याकडे जास्त पैसे आहेत ते पैसे खर्च करून लग्न करतात, आणि ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते त्यांच्या ऐपतीप्रमाणे लग्न करतात. कमी खर्च केला म्हणून लग्न नाही का ठरत, का त्यांचा संसार टिकत नाहीत. आणि हौशीसाठी खर्च करणं मला नाही पटत. आणि खर्च केला काय आणि नाही केला काय, आमच्या नशिबात जे लिहिलंय तेच होणार आहे. आता आप्पा दुबईला जाणार आहेत. कशासाठी? तर शीतलीचं लग्न थाटामाटात करायचे म्हणून. या विनाकारण होणाऱ्या खर्चासाठी आपली हक्काची माणसं आपल्यापासून लांब जाणार असतील तर काय गरज आहे या खर्चाची? जीजी, काका आणि पुष्पा काकी, तुम्ही आजाला लई लाडानं वाढवलं. त्याला जे पाहिजे ते दिलं. जेवढा जीव तुम्ही जेडीवर लावला तेवढाच जीव तुम्ही आजावर बी लावला. आणि आता त्याच्या लग्नासाठी होणारी तुमची घालमेल बघून आम्ही गप कसं राहायचं? आणि ते बी का? कारण आमचं स्वप्न होतं की लग्न असं करायचं, तसं करायचं, आपलं लग्न असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे म्हणून. तुमची बी इच्छा असेलच की 40 पिढ्यांनंतर पोरगी झाली तर तिचं लग्न थाटामाटात करायचं. आणि तुमची बी इच्छा असेल की आजाचं लग्न थाटामाटात करायचं. पण खर्चाचं काय? सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यावर बँडचा खर्च वाचतो, विधींचा खर्च वाचतो, मांडव, जेवण आणि ह्यो जो काही एक्स्ट्राचा खर्च असतो ना, तो सगळा बी वाचतो. आणि ह्योच खर्च आम्ही आमच्या भविष्यासाठी वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामूहिक विवाह सोहळ्यात फक्त एकच लग्न नाही, तर 15 ते 20 जोड्या एकमेकांबरोबर आयुष्यभराची साथ देण्यासाठी एकत्र येतात. अरे पण तुमच्या लग्नात सगळ्यांना जो आनंद घ्यायचा आहे तो घेता येईल का? का नाही घेता येणार? आपण एका लग्नात जेवढा आनंद घेतो त्यापेक्षा 15 पटीनं जास्त आनंद आपण सामूहिक विवाह सोहळ्यात घेऊ शकतो. मामा, मामी, सॉरी. मला माहिती की
जेडीच्या लग्नात तुम्हाला एन्जॉय नाही करता आलं. माझ्या लग्नाबद्दल तुम्ही लई स्वप्न बघितली असतील. पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, आम्ही जो निर्णय घेतलाय ना त्याचा तुम्ही विचार करा. आशा, शीतल, तुमच्या दोघांचा मला लय अभिमान वाटतोय. तुम्ही आदर्श जोडपं ठराल. पुरीचं लग्न जोरात करायच्या विचारात हा बाकीचा विचार केलाच नाही आपण. तो विचार अजिंक्यने केला. खरंच बरं वाटलं अजिंक्य, तू एवढा विचार करतोयस हे बघून. तुम्ही लाख चांगलं म्हणा, पण मला काही पटलेलं नाही. हा पुष्पे, अगं पोरांनी ठरवलंय ते बरोबरच आहे. अहो होय, पण एक तर मला जेडीच्या लग्नात मिरवायला मिळालं नाही, किमान ह्यांच्या तरी लग्नात मिरू द्या की. अगं पुष्पा, पोरांनी काय जे ठरवले ना त्याच्या जरा विचार कर की. अगं आपले 4 पैसे वाचतील. अहो होय, पण माझी बी काही इच्छा असेल ना. कसं आहे, आता शीतलचं लगीन झाल्यावर ह्यांच्या घरात ध्रुव हाय, सौरभ हाय, पण आपल्या घरातलं ही शेवटच लगीन आहे ना. आता कवा ह्यांची पोरं व्हायची तेव्हा त्यांच्या लग्नात आपण असू नसू म्हणून म्हणते मी. पुष्पा म्हणती ते पण मला पटतंय. वहिनी, पोरांच्या इच्छेनुसार होतंय ना, मग परत चर्चा करणं योग्य नाही. पुष्पा काकी, प्लीज आमची एवढी इच्छा पूर्ण करा. तर पोरांची एवढी इच्छा असेल तर पोरं म्हणतात तसंच करू आपण. पण माझ्या बी काय अटी आहेत. अटी? पोरं म्हणतात तसं तिकडं कुठं लगीन करायचं असेल तर हळद तरी घरी झाली पाहिजे. आता लग्नात बँड नसणार म्हणजे मग लगीन झाल्यावर गावात वरात तरी निघायला पाहिजे. आणि हा, मानपान देण्या घेण्याचं समद व्यवस्थित व्हायला पाहिजे. आणि एक मिनिट, हा, आपण नुसतं बोलण्यापेक्षा का नाही यादीच करून टाकू, चालेल ना? चालेल. ना जरा पिन दे की. हे घ्या, आणि ह्याच्या जसं लिहिलंय ना त्याच्याप्रमाणे समजा झालं पाहिजे. पुष्पे, अगं काय भावटपा नाही हो. अरे समाधान असू दे. अरे पुष्पाचे पण काहीतरी इच्छा असणारच की. तिने जे काय लिहून दिलंय ना त्याप्रमाणे लग्न करायची जबाबदारी माझी. ठीक आहे.